प्रॉब्लेम काय झाला सांगतो मी तुम्हाला. तिकडे अक्षताने काहीतरी घेतलेलं आहे. बस काय काय बाबा इथे ओरिजिनल प्राण्यांचं काहीतरी ना प्राण्याचं दिसतंय आणि मस्त असं दर्शन झालेलं आहे. 1 नंबर दर्शन. आणि इकडे पण बरीच रश आहे. काय हाच आपल्याला त्रास होतो रात्री ना. 100 रुपयाला 5 किलो कांदे असंच काहीतरी तो बडबडतोय. दुसऱ्यांच्या टेरेसवर फिरतात बघा. पण त्यांनी ते जवळजवळ 1 तासानंतर मान्य केली. हे आम्हाला माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळे नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ट्रिपच्या दुसऱ्या दिवसामध्ये. म्हणजे आज आपला दुसरा दिवस आहे आपल्या तिरुपती टूरचा. आणि पाठीमागं बघता मस्त नजारे डोंगर. याच्यावरतीच आपण पलीकडे काल गेलो होतो बालाजीचं दर्शन करायला आणि मस्त असं बालाजीचं दर्शन झालेलं आहे. आणि आत्ता आम्ही उठलो आहोत. एवढं लेट का उठलो आहोत कारण आता ऑलमोस्ट 11 वाजलेत. काल सकाळी 5 वाजता आम्ही आलो रूमवरती. तर का आलो तुम्हाला मी लास्ट व्हिडिओ सांगितलं असेल की 12 वाजता बसेस बंद होतात. बसेस म्हणजे सगळ्याच गाड्या बंद होतात. म्हणजे त्यांचा जो चेकपोस्ट आहे ना खाली जिथं तिरुमलावरला वर जायला तिरुपतीपासून जो चेकपोस्ट लागतो जिथे आपल्या बॅग्स वगैरे लगेज वगैरे चेक होतं सर्व चेक होतं ना, तो चेकपोस्टच 12 ते 3 पूर्णपणे बंद असतो. पूर्ण क्लोज. म्हणजे कोणी वर जायचं नाही कोणी खाली यायचं नाही म्हणजे गाड्यांनी. त्यामुळे 12 ते 3 तुमच्याकडे काही ऑप्शन नसतो. आणि आम्ही 1 वाजताच्या दरम्यान ती स्टँडवरती आलो तिरुमलाच्या. म्हणजे दर्शन वगैरे घेऊन आणि फिरून वगैरे सर्व करून खाऊन जेवून बिवून सर्व आम्ही 1 वाजता आलो. मग आलं नाही आहे. मग आम्ही थांबलो. मग गाडीच 2:45ला आपली बस लागली. बस ती पण 3:10ला काहीतरी निघाली वरून. आणि लाईन तुम्हाला सांगतो चेकपोस्टपासून तर पूर्ण तिरुमलाच्या मंदिरापर्यंत गाड्यांची लाईन होती. म्हणजे पूर्ण लाईन होती 22 किलोमीटर. आणि जसं चेकपोस्ट ओपन झाला फुल स्पीडमध्ये तरी पाऊण तास ते 1 तास लागला आम्हाला खाली यायला. जवळजवळ मला वाटतं 4:15 वाजलेले खाली यायला. तिथून मग ऑटो पकडली. ऑटो पकडून आपण आलो इथे. रॅपिडो ओला इकडे चालते. आणि दर्शन उत्तम झालं. फक्त मी परत एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही जर इथे येत आहे तर आधार कार्ड जसं कंपल्सरी आहे कंपल्सरीच आहे आधार कार्ड. पण तुम्ही जर 300 रुपीचं ऑनलाईन बुकिंग केलेलं असेल तर त्याची तिकीट पण घेऊन या. कारण ती स्कॅन होते. हे आम्हाला माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप काल पळापळ करावी लागली इकडे तिकडे. आणि इकडे थोडंसं कॉपरेशन कमी आहे. म्हणजे ते जरा लोक थोडीशी कमी कॉपरेटिव्ह आहेत. शेवटी त्यांनी केलं कॉपरेशन 2 तासानंतर. पण आमचे फुकट 1.5 तास वेस्ट गेला असं म्हणता येईल. कारण आम्ही 6 वाजताचं आमचं हे होतं ना दर्शन. तर आम्ही बरोबर 6 वाजता दर्शनाच्या म्हणजे आतमध्ये गेलो. आणि असं काय नाही की 6चं दर्शन ते 6ला जावं. तुम्ही 7ला गेलं चालतं 8ला गेलं चालतं. 4चं दर्शनवाले पण होते. 8 आणि 9चे जे स्लॉट होतं ना ते पण 6 वाजता होते. म्हणजे त्या दिवसाच्या स्लॉटमधले ना कधी केव्हाही येतात. तिथे काही जास्त रोकटोक नाही आहे. फक्त डेट बदलली नाही पाहिजे. म्हणजे काल 2 जून आहे तर 2 जूनवालेच चालतात कुठल्याही टायमिंगचे असतील तर. फक्त 3 जूनवाले नाही चालत. एवढाच प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम काय झाला सांगतो मी तुम्हाला. थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे आपला मोबाईल बंद झाला होता. आपला नंबरच बंद होता. आणि मग आम्ही गेलो आतमध्ये तरी विचारत गेलो की आधार कार्डवर चालेल काय. तर सगळे होच म्हणत होते आम्हाला. असं कोणी म्हणालं नाही की नाही चालणार तिकीट लागेल वगैरे कोणी सांगितलंच नाही. आधी मला माहिती नव्हतं. आतमध्ये गेलो त्यांनी सांगितलं आणि मोबाईल वगैरे जमा केले आम्ही सर्व. ते अगोदर जमा करायला लागतात. मग पुढे जाऊन मग चेकिंग होते. आणि चेकिंगमध्ये त्यांनी मला सांगितलं की नाही तुम्हाला प्रिंटआउट आणावं लागेल तिकीटाची. बोललो ठीक आहे. बाहेर आलो. त्यांनी मला सांगितलं की ते आधार कार्डवरती प्रिंटआउट देतील. पण बाहेर आलो सगळे शॉप वगैरे फिरलो. म्हणजे ते आपले सायबरवाले म्हणजे तिथे प्रिंटआउट झेरॉक्स वगैरे देतात ते. पण ते आधार कार्डवर कोणी काही देत नाही. जर तुमचा मोबाईल असेल तर तुमच्या त्या मोबाईलचा ज्यांनी बुक केला आहे जो मोबाईल असेल तर मोबाईल नंबर टाकतात OTP येतो. मग ते आपलं तिकीट डाउनलोड करून देतात. फक्त आधार कार्डवरनं कुठलंही तिकीट इथे लोड करून दिलं जात नाही. असं आम्ही जवळजवळ 1 तास पूर्ण तिरुमलाचे सर्व सायबर फिरलो. मी आयुष आम्ही दोघं. शेवटी काय झालं नाही. शेवटी आम्ही ठरवलेलं की जाऊ दे आता हे लोक नाही सोडत आहेत तर आपण आपलं नॉर्मल जे फ्रीवालं दर्शन आहे ना भले 15 तास लागू 18 तास लागू त्याच्यात जाऊया असं आम्ही प्लॅन केलेला. आणि मग मी गेलो. पण तोपर्यंत मग इथे गेलं. मग अक्षताने तिकडे त्यांच्याशी बोलून ठेवलं होतं. रिक्वेस्ट केली त्यांना. पण त्यांनी ते जवळजवळ 1 तासानंतर मान्य केली. मग त्यांनी मला प्रिंटआउट काढून दिली आणि मग आम्ही आतमध्ये गेलो. आणि हेच तर तुम्हाला आवाज येत असेल टक 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 टक. तर हे सर्व रेसिडेन्शियल एरियाज आहेत. आणि ह्याच्यामध्येच ह्या लोकांनी असं होमस्टेज वगैरे बनवलेले आहेत. आणि मोठे आहेत जे तुम्ही बघितले जाता एकदम प्रॉपर मोठे आहेत होमस्टेज. आणि कम्फर्टेबल आहेत काय टेन्शन नाही. जे 2000 रुपये वर्थ आहे. आणि येऊन जे सकाळी मी AC मध्ये झोपलो ना इथे गरम खूप होतं. पण दर्शन मात्र आमचं 1 नंबर झालं आहे. आणि खूप म्हणजे एकदम प्रसन्न. आणि आता आम्ही एकदम फ्रेश झालेलो. आपला सेकंड डे आहे ह्या ट्रिपचा.
तुम्हाला वाटतं खूप पकावले की काय, पण काय आपल्यावर ट्रॅजेडी झाली ती मी तुम्हाला सांगितली. आणि मग 8 वाजता तसं मी तुम्हाला सांगितलं की 1-1.5 तास आमचा त्याच्यामध्ये गेला. मग 8 वाजता आम्हाला त्यांनी ते चेकिंग वगैरे करून मग ते प्रिंटआउट काढून सोडलं आतमध्ये. तिथून बरोबर 10:15 वाजता म्हणजे हार्डली 2.25 ते 2.5 तासामध्ये आमचं दर्शन झालं. काही लेट झालं नाही. आणि नॉर्मल दर्शनवाले जे फ्रीवाले होते त्यांना 15 तास लागले होते. आमच्याबरोबरच होते. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलं असेल, म्हणजे आता रात्री पण सांगितलं असेल, आता परत सांगतो. आणि टोकनवाले होते त्यांना काहीतरी 6-7 तास लागले होते. जास्त 7 का 8 तास लागले होते. 8 तासाच्या आसपास त्यांना लागले होते. म्हणजे इथे येऊन काढतात ना टोकन, संध्याकाळी 4 वाजता ओपन होतं टोकन काढायचं. आपल्या तिरुपती बसस्टँडच्या समोरच आहे विष्णू निवासन म्हणून, त्याच्यामध्ये तुम्हाला टोकन मिळून जातात संध्याकाळी 4 वाजता. पण शनिवारी तर रविवारी तर 4 वाजता त्यांनी ते काउंटर ओपनच नाही केलं, म्हणजे कोणालाच टोकन नाही दिले. नेक्स्ट डे या म्हणून सांगितलं. त्यामुळे जर तुम्ही त्याच्या काही भरोशावर येत असाल की मी इथे येऊन टोकन घेईन मग दुसऱ्या दिवशी मला दर्शन भेटेल, त्याची पण काही गॅरंटी नाही. मग तुम्हाला ते फ्रीवालं दर्शन असतं ना, 15 तास 18 तास 20 तास जो वेळ लागेल तो ते तुम्हाला दर्शन घ्यावं लागेल. दुसरा काही ऑप्शन नाही तुमच्याकडे किंवा काहीच नाही. म्हणजे टोकन दिले तर ठीक, कधी कधी देतात कधी देत नाहीत. आता रविवारी तर नाही दिले, ते लोक सोमवारी बसले होते. आता माहीत ना काय गेले असतील, बसले असतील किंवा सोमवारी नवीन आले असतील. कारण आम्ही एक ते आपली जी भाची आली आहे सोनू, त्यासाठी गेलो होतो प्रयत्न करायला. पण 5 ते 10 मिनटं फक्त ते गेट उघडला, बस 10 मिनटात बंद. चान्सच नाही काही आतमध्ये काय, म्हणजे कोणाला सोडत, नंतर सोडलंच नाही त्यांना कोणाला. म्हणजे टोकनचं पण ना एवढं इझी नाही आहे आपल्याला वाटतं तेवढं. त्यामुळे एकतर ते सर्व दर्शन म्हणजे फ्रीवालं किंवा जे आम्ही तर बुक केलं होतं ते 300वालं तेच आहे. आता आम्हाला जायचं आहे पद्मावती टेम्पलला, ते पण मस्त आहे. म्हणजे मेन 1-2 ठिकाण आहेत ते तर आपण करणार आहोत. बघा आमच्या आर्या आणि सोनू बघा कुठे आहेत, दिसत आहेत का? दुसऱ्यांच्या टेरेसवर फिरत आहेत बघा. आम्ही कुठे राहतो, इथे राहतो आम्ही, आणि दुसऱ्यांच्या टेरेसवर फिरतात. हे बघा दोघी जणी मस्त एन्जॉय करतायत दुसऱ्या टेरेसवरती. काय करताय दोघी? टेरेसचा आनंद का? तर आमचे कपडे खाली पडलेत ना, ते बघा उचलत आहेत. या बिंदास. थोड्या दिवसांनी तिरुपतीचे रहिवासी होणार तुम्ही. सगळ्या लँग्वेज बरोबर समजतात दोघे जणी. हां फक्त तेलुगू नो इल्ला, हिंदी नो इल्ला, इंग्लिश नो इल्ला. जे कपडे ना इथनं खिडकीत घातले उडून त्या टेरेसवर गेले होते, ते घेऊन आले दोघे जणी जाऊन. मी तिकडे दिसतोय का तुम्हाला, तो आहे मेन रोड. तिथून थोडंसं आतमध्ये आहे आपलं, ऑलमोस्ट 600-700 मीटरच्या आसपास आतमध्ये. आता आपल्याला ते मेन रोडला जायचं आहे आणि पुढे पद्मावती टेम्पलसाठी काय भेटतं का बघूया, आणि पद्मावती टेम्पलला जायचं आहे. आता सगळं रेडी झालो आहे. आता आम्ही निघतोय घरातून. काहीतरी आलं आपल्याकडे, कसे येतात ते 100 रुपयाला 5 किलो कांदे, असंच काहीतरी तो बडबडतोय. हा समोसावाला आहे. मला तर समोसा ऐकायला येतं, बाकी काय माहीत नाही काय बोलतोय ते. सर्व घरं आहेत ना इकडे, त्यामुळे असे आवाज येत आहेत, सकाळपासून येत आहेत. काहीतरी आहे. तर ठीक आहे, आता आपण जाऊया पद्मावती टेम्पलला. कारण आता बालाजी झालं आहे, आता पद्मावती टेम्पल. ॲक्च्युली पद्मावती टेम्पलला असं सांगतात की पहिलं जायचं असतं, पण आपल्याला काय तेवढा वेळ नव्हता. कारण आपलं संध्याकाळी 6 वाजताचं दर्शन होतं आणि आपलं टायमिंग कट टू कट होतं. पण आता वेळ आहे आपल्याकडे. आज रात्री आपली 9:30ची ट्रेन आहे कोल्हापूरची. कारण बालाजीनंतर महालक्ष्मीला जायचं असतं, ते आपण बरोबर सिक्वेन्समध्ये आहे. फक्त पद्मावतीला अगोदर जायचं असतं असं कळलं, पण ठीक आहे अगोदर गेलो नंतर गेलो, पण जाणार आहोत आता पद्मावती टेम्पलला. आणि आता आम्ही सगळे रेडी होऊन बाहेर पडलो आहे. ॲटलास्ट बाहेर पडलो आहे. रेडी झालो म्हणून पण आम्हाला 1 तास लागला बाहेर पडायला. आणि पाठीमागे काहीतरी विकतंय, आर्याच्याच कामाचं. काय 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 पारसिक आठवते, कळवा आठवते. पारसिकला जायचं आहे. आणि असे बरेच फिरत आहेत. आता आम्ही मस्तपैकी तिरुपतीच्या गल्लींमधनं आम्ही फिरतोय. गल्ली एन्जॉय करतोय. आणि तुम्ही बघताय गल्ल्या सर्व घरच आहेत, रेसिडेन्शियल एरिया पूर्णपणे. मी सांगितलं तुम्हाला अगोदर पण. आता इथून आम्हाला जायचं हायवेला. 600-650 मीटर दाखवते, जास्त नाही आहे, 10 मिनटं हार्डली. तर मस्त आता वॉक करूया, तिकडे जाऊया. आणि पेटपूजा करायची आहे का? हां, आता सगळे उठले आहेत 11:30 वाजता, 11-11:30 वाजता. त्यामुळे काय ब्रेकफास्ट आपला स्किप आहे. आता आपला ब्रंच आहे. आज आम्ही ब्रंच करणार आहोत. ब्रंच म्हणजे ब्रेकफास्ट अँड लंच, ब्रंच दोन्ही एकत्र. तर चला आता काय भेटतं बघूया. आणि हा माणूस आहे ना कालपासून म्हणतोय काळा काय मग कोल्हापूरला तरी पांढरा तांबडा खाणार का, म्हणजे नॉनव्हेज खाणार का, कारण रविवार गेला आहे ना आपला. तर हाच का हाच आपल्याला त्रास होतो रात्री ना.
याला हे बघूया का? हां, रात्री भाई कुत्रे एवढे आमच्या मागे लागले होते ना, जबरदस्त. अजून आर्या तर इकडे पळ, तिकडे पळ, तिकडे पळ, इकडे पळ. हां हां हां, जबरदस्त काम करत होते. सकाळी 4:30 वाजता कुत्रेच मागे लागणार ना, मागतोडी मागे लागणार. तर ठीक आहे, चला आता मेन रोड कुठे बघूया. पुढून लेफ्ट राईट करायचं आहे ते शोधूया आणि मेन रोडवर जाऊया. तर आता प्लॅन मी थोडा चेंज. पहिला आम्ही पेटपूजा करणार होतो, ती करूच, पण आता आम्ही डायरेक्ट पद्मावती टेम्पलच्या इकडे जाऊन करू. कारण आम्हाला इथूनच रिक्षा भेटली आणि आम्हाला 5 जणांना 100 रुपीजमध्ये सोडता येईल तिकडं पद्मावती टेम्पल. अराऊंड 3 किलोमीटर आहे इथून आणि बाहेरून गेलो तरी 20 रुपये शेअर आहे, म्हणजे 5 जणांचे 100 होणार. आपलं बाहेर जाण्याचं थोडासा तसदी वाचलेली आहे. आणि आमचा हा बघा डॉन बसला बघा आता इकडे. डॉन एकदम गॉगल बिगल लावून डॉन लोक बसलेली आहेत. आणि बघा बाहेर आलो आम्ही लगेचच हायवेला. आम्हाला इकडे जायचं होतं, पण तेवढं आमचं काय एक 100-200 मीटर वाचलेलं आहे चालायचं. आता रिक्षा भेटली. आता डायरेक्ट पद्मावती टेम्पलला पहिलं दर्शन, मग पेटपूजा. काल रात्री आम्ही जेवलेलो, मला वाटतं 12-12:30ला. 12:30ला आम्ही चाऊमिन, तो काय व्हेज फोडणीचा भात, हां फोडणीचा भात वगैरे खाल्लेला. आता तो परत पाहिजे म्हटलं तर सगळ्यांच्या नाही नाही नो नो. त्यामुळे इथे थोडासा आम्ही व्हेज थाली वगैरे ट्राय करणार आहोत. पण आता पहिला टेम्पलकडे जाऊ, पद्मावती टेम्पल. नाही नाही आयुष काय बोलले? चूल रॉंग. काय काय? तीरचा नूर नाही, तीरचा नूर काय? हिरा चित्तानूर, हिरा चिन्नूर. ओके, हिरा चिन्नूरला आम्ही चाललोय. तिकडे पद्मावती टेम्पल. बाकी रस्ते वगैरे काय आम्हाला विचारू नका, ते तिकडे गेलो होते तिकडे आम्ही जातोय. मॅप लावलाय आम्ही. वाव, सरळ जायचं आहे, ब्रिज खालून सरळ जायचं आहे आपल्याला. इकडे नारळ पाणी भरपूर आहे. आम्हाला वाटतं मेन त्यांचा बाहेरचा बायपास रोड असेल, तिरुपतीचा बायपास रोड आहे. हे बघा, हे पद्मावती टेम्पल आणि इकडे आपण आलो दर्शनाला. घेऊन आली तर इकडे संध्याकाळ झाली. हे आहे आपलं पद्मावती टेम्पल. अक्षता, इकडे आतमध्ये लाईन आहे, इकडे जायचं पद्मावती टेम्पल. आणि आता इकडे आपण मस्तपैकी दर्शन घेऊन येऊया. आणि हा बघा बापूजी उभे आहे तिकडे, आणि जिवंत बापूजी आहेत लाईव्ह. इकडे आहे पद्मावती टेम्पल आणि इकडे पण बरीच रश आहे, गर्दी आहे, गर्दी पद्मावती टेम्पलला बरीच लोक आहेत. इकडे आता बघूया पुढे ठेवायची. इथं सगळं मोबाईल वगैरे आपल्याला पॅक करून ठेवायला लागेल. 100 रुपयाचा 2. चला, मंगळवार देवीचा वार आहे. गेट नंबर 3 मधनं आम्ही चाललोय आतमध्ये. गोविंदा गोविंदा गोविंदा. समोर तुम्हाला चप्पल वगैरे ठेवायला आहे. आणि हे बघा गेट 3चा हा डिपॉझिट. इथे मोबाईल वगैरे डिपॉझिट करायचं आणि इकडे तुम्हाला मिळणार डिलेवरी. गेट 4ची इकडे, गेट 3ची इकडे. आणि हे आहे मंदिर, पद्मावती मंदिर. आणि खूप मोठं आहे, तर तुम्हाला इथूनच बघावं लागेल, कारण आतमध्ये काय मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे. पद्मावती मंदिर. तर आता आपले लोक सगळे चपला आत ठेवायला गेलेत. आपण आता मोबाईल जमा करूया, ते चपला ठेवून येतो. मग आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊया. आणि आता पुन्हा येतो आम्ही तिथेच भेटतो, म्हणजे आपण तिथेच भेटतो जिथे आपण मोबाईल ठेवले होते. कारण मोबाईल घेतले आणि परत वरून सुरू. आणि बघा आपले सगळे आलेले आहेत तिकडे, चप्पल वगैरे घेतलेत आणि मस्त असं दर्शन झालेलं आहे. 1 नंबर दर्शन. कालचं बालाजीचं पण आणि आता पद्मावती आईचं पण दर्शन झालेलं आहे. आणि आता जरा इथे थोडेसे फोटो वगैरे क्लिक करून मग आपण पुढे निघूया. तर पुढे अजून काय प्लॅनिंग नाही आहे सध्या. पेटपूजेचं प्लॅनिंग आहे. ते बोललो तो जेवण नंतर जाऊ ना, पण नाही, असं नाही झालं. आम्ही पहिलं दर्शन घेतलं आहे आणि आता आपण तर जेवणाचं बघणार आहोत. आणि आता फोटो वगैरे करण्यात आपले जातील 15-20 मिनटं. कारण आपण 3 नंबर गेटला, तरी मंदिर पुढे 4 नंबर गेटला तिकडे प्रॉपर दिसत आहे. तिकडे जायला लागेल आपल्याला. तर तिकडे जाऊ, फोटो वगैरे काढू आणि मग पेटपूजा करू. गेट नंबर 3 वरती पण एक गांधीजी उभे होते. तिकडे 4 नंबरवरती पण एक गांधीजी. सॉरी, हा गेट नंबर 2 आहे. मी मागासून 4 बोलतोय, पण हा गेट नंबर 2 आहे. आणि आम्ही 3 नंबरवर एंट्री करून 2 नंबरवरती एक्झिट केलं होतं, बाहेर आलो होतो.
मी 4 नंबर गेट बोलतो पण हा गेट नंबर 2 आहे. आणि बघा हे तोतापुरी आंबा आहे, कसा कमळासारखा फुलून ठेवला 30 रुपयाला आणि जांभळं पण 30 रुपयाला. आणि एवढं भारी वाटतं. आणि आर्या बघा मध्येच आणि असं मस्त मसाला वगैरे टाकून देतात. पूर्ण आंबा 30 रुपयाला. इकडे मी सगळीकडे बघतो, सगळीकडे तोतापुरी आंबा आहे. आणि इकडे अक्षता काय घेते? कुंकू. हे बघा पद्मावती मंदिरचे इथे कुंकू घेते अक्षता. आणि आतमध्ये फ्री कुंकू लिहिलं होतं पण तिकडे नव्हतं. इथे एक बोर्ड लिहिलं होतं फ्री कुंकुम, पण ते नव्हता. आणि तिकडे आला तिकडे टॉयलेट वगैरेची सोय सगळीकडे आहे, पाण्याची, पिण्याचं पाणी वगैरे काय टेन्शन नसतं इथे आल्यानंतर. आणि लड्डू काउंटर पण आतमध्ये आहेत. पण आम्ही बरेचसे लड्डू घेतलेले आहेत ऑलरेडी बालाजीच्या इथे, त्यामुळे आता परत काय घेत नाही. हे सर्व तुमचं शॉपिंग. आणि इकडे पण रुद्राक्ष आहेत. हे बघा रुद्राक्ष, सर्व रुद्राक्ष आहेत. हे बघा काहीतरी ना प्राण्याचं दिसतंय. शेपटी आहे, हे बघा शेपटी आहे. हे आहे, आता कोल्हासारखं दिसतंय मला, कोल्ह्याचं तोंड. तर ते लँग्वेज कळत नाही ना आपल्याला. आणि बघा कोल्ह्याचं तोंड ओरिजिनल 3000 रुपयाला. कोल्ह्याचं तोंड आहे अरे, आणि शेपटी पण आहे बघ. हां ओरिजिनल ही बघ, 2000-3000 रुपयाला ओरिजिनल. आणि काय विभूती, अवनी धूप चुरम आहे, धूप आहे, धूप धूप. आणि ही आहे विभूती. विभूती नसेल काहीतरी. हे काय आहे? विभूती ही ओके, कपाळाला लावायची विभूती. आणि हे आहे आपल्या समोर ते पद्मावती टेम्पल. तिरुपतीचं हे पद्मावती टेम्पल. तिथून अशी लाईन लावायला लागते तिकडनं. गेट नंबर 3च्या तिकडून लाईन आहे. फ्रीवाली पण आहे, 50वाली पण आहे. आणि आता एकदमच खाली झालं आहे. आम्ही तर तेव्हा बऱ्यापैकी मागे तरी होतं, पण आता बघा एकदम खाली झालं आहे. इकडे पुढे चेकिंग होते. आणि हे आहे मंदिर. आणि हे बघा हे साळींद्राचं आहे. हे बघा ते CR करतं साळींद्राचं आहे. बरंच काय काय बाबा इथे ओरिजिनल प्राण्यांचं. आणि इकडे बघा काय चाललंय, तुमच्या फिश टँकमध्ये काय सोडायचा विचार चाललाय बघा. मासे, मासे 30 रुपये, बडावाला 50 रुपये. हे तुमच्या टँकमध्ये सोडून काय फायदा अक्षता? अक्षता एक वेगळा काहीतरी एक्सपेरिमेंट करायचं म्हणते. आमच्या टँकमध्ये हे मासे सोडायचे. चला आर्या पण करूया ना, पण ते उगाच वरच राहणार, ते खाली नाही जाणार. आणि इकडे सर्व दगडी भांडी आहे ती बघा. उकळ आहे, बाकी लाकडी पण आहे. बरंच काय काय इकडे उकळ वगैरे आहे सर्व. हे आपल्याकडे पण मिळतं असं नाही की मिळत नाही, पण आता इकडे आलो आहे तर आपण बघतोय. बाकी ह्या गोष्टी आपल्याकडे मिळतात. मस्त घोडे बघा ठेवू. वो फ्रेम कैसा है दादा? 14,000, 14,600 बघा. 14,600 रुपयाची ती फ्रेम आहे. आणि तिकडे अक्षताने काहीतरी घेतलेलं आहे. काय घेते अक्षता? हळदी कुंकूसाठी हळदी कुंकूचं भांडं घेतलेलं आहे. आणि तिकडे शॉपिंग झालेली आहे बऱ्यापैकी. हे बघा काय काय घेतलेलं आहे. हळदी कुंकासाठी लाकडाचं भांडं ना बघा, लाकडाचं भांडं हळदी कुंकूसाठी लाकडाचं भांडं घेतलेलं आहे. चला प्रत्येक ठिकाणून काहीतरी घेतो आपण. इकडे जीपे वगैरे सगळीकडे चालते, काय प्रॉब्लेम नाही. आणि आता दर्शन वगैरे घेऊन आणि काय थोडीफार शॉपिंग करून फोटोज वगैरे काढून ते आता अपलोड करू आपण व्हॉट्सअपला वगैरे किंवा इंस्टाग्रामला. ते तुम्ही पाहिलेच असतील. तर ते इंस्टाग्राम ID आपला अशोक बाबर अँड फॅमिली. तर हे करून आता आपण आलो जेवायला. आणि आम्हाला एकच हॉटेल सगळीकडे दिसतं आहे, ते कुठं दाखवतो मी तुम्हाला. हॉटेल सर्वाना भवन. काल रात्री तिरुमलाला पण आपण इकडेच जेवलो होतो. आणि काल ST स्टँडच्या इकडे पण हेच हॉटेल होतं. आणि आता इथे हे आपलं पद्मावती मंदिरच्या समोर पण हेच हॉटेल आहे. आणि इकडे चालू आहे आम्ही आता जेवायला. तर बघू इथे काय सिस्टम आहे ती कळेल आपल्याला. चला जाऊ जेवायला. आणि आता वाजले ते 3:30 आणि 3:30 वाजता आम्ही लंच काय डिनर आहे सगळं एकत्रच करतो असं वाटतं आहे. तर ठीक आहे, तर बिल झालं आहे. आता बघू पुढे काय.